नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी मराठी पाठ क्रमांक 11 लेख. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा. 1. लेक घरी नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? उत्तर आहे, लेक घरी नसते तेव्हा कवयित्रीच्या मनाला तिची अतोनात ओढ लागते. ती नसताना वेळ स्तब्ध होते आणि मन उदास होते. 2. कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी का म्हटले आहे? उत्तर आहे, कवयित्रीची लेक घरभर हसत खेळत राहते. चिमणी जशी चिवचिवत राहते तशी लेक सारखी बडबडत असते. म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे. 3. कवितेतील लेक केव्हा रुसून बसते? उत्तर आहे, कवयित्री जेव्हा लेकीला थोडीशी रागवते तेव्हा लेक रुसून बसते. प्रश्न क्रमांक 2. खालील आकृत्या पूर्ण करा. अ. कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे. तांबडे कुंदन, हिरवे गोंदन, पाकळी, झाडाची पालवी, हाडाचे चंदन, बोलकी चिमणी. आ. लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे. कशाचीही पर्वा वाटत नाही. घर हसते. उदास वाटत नाही. सकाळची आशा वाटते. रोज समई पेटते. सगळी काळजी मिटते. प्रश्न क्रमांक 3. तुमची लाडकी ताई घरात नसली तर तुम्हाला काय वाटते ते थोडक्यात सांगा. उत्तर आहे, माझी ताई घरात नसली की काही काळापुरते मला दटावणारे कोणी नाही हे पाहून आनंद होतो. पण काही वेळातच एकटेपणाची जाणीव होऊ लागते. हक्काने कामे सांगण्यासाठी, खोड्या काढण्यासाठी ताई हवी असते. अभ्यासातही तिची फार मदत होते. ताई घरात नसली की सुने सुने वाटते. प्रश्न क्रमांक 4. पाठ क्रमांक 2 ते पाठ क्रमांक 11 यामध्ये आलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा. उत्तर विद्यार्थ्यांनो स्वतः करा. खेळू या शब्दांशी. अ. कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा. उदाहरणार्थ कुंदन, गोंदन. उत्तर 1. कुंदन, चंदन. 2. मनाची, घराची. 3. मिटते, पेटते. 4. उरास, उदास. 5. हसते, बसते. 6. करू नये, रुसू नये. 7. कळते, लागते. 8. भाषा, आशा. खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा. ओहो, ससा पळाला. वाह, खूप सुंदर. अरे रे, ठेच लागली. 1. आपल्याला लहान झालेले पण इतरांना वापरता येतील अशा कपड्यांचे तुम्ही काय करता? उत्तर, माझ्यापेक्षा लहान असलेल्या अनाथ व गरीब मुलांना ते मी सन्मानाने देते. 2. जुन्या कपड्यांचे काय काय बनवता येईल असे तुम्हाला वाटते? उत्तर आहे, 1. पायपुसणे. 2. रुमाल. 3. पिशवी. 4. तोरण. 3. आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे कोणते फायदे होतील असे तुम्हाला वाटते? उत्तर, आवश्यक तेवढेच कपडे खरेदी करावे म्हणजेच व्यवस्थित व मनपसंतपणे वापरता येतील. ठेवायला जागा पुरेल, धुण्याचा व इस्त्रीचा खर्च वाढणार नाही, बचत होईल, वेळेचा सदुपयोग करता येईल.
विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.